घरातून मध्यरात्री मोबाईल चोरीतून 65,000ची ऑनलाईन लूट। संग्रामपूर तालुक्यात खळबळ। संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथे एका मजुरी करणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्री घरफोडी करून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या चोरीनंतर मोबाईलमधील फोन पे ॲपचा गैरवापर करून तब्बल 65,763 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे। याबाबत विमल शहादेव त्यांच्या तक्रारीनुसार मागील 17 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 1:30 वाजता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून विवो कंपनीचा मोबाईल चोरी करून नेला। सदर मोबाईलमध्ये सेंट्रल बँकचे खाते फोन पे ॲपशी जोडलेले होते। चोरीनंतर लगेचच एप्रिल 18 रोजी सकाळी 7:30 वाजता फोन पेद्वारे खात्यातील सुमारे 35,000 रुपये 500 रुपयाची रक्कम कोटक महिंद्रा बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे उघड झाले। याशिवाय यापूर्वीही विविध खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचे स्टेटमेंटमधून स्पष्ट झाले आहे। तक्रारीनुसार काही व्यक्तींनी संगनमताने ही आर्थिक फसवणूक केल्याचा ठोस संशय व्यक्त करण्यात आला आहे। तसेच त्यापैकी एका व्यक्तीला फोन पे पेनची माहिती असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। पीडित महिला अत्यंत गरीब परिस्थितीत असून तिच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आहे। पती वृद्ध असून मुलगा आजारी असल्यामुळे या घटनेमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। तक्रारदार महिलेने पोलिसांकडे सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची तसेच चोरी गेलेला मोबाईल व रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या घटनेमुळे संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माझ्या घरातील हा मोबाईल फोन रात्रीच्या वेळी कुणीतरी चोरून नेलाय आणि मला आता खूप भीती वाटते। नाव सांगा। माझं नाव हिमलबाई शहादेव कुरवाडी। कुठे राहता? वडगाव वान। बर, काय झालं होतं? झोपलेली होती, मोबाईल चोरी गेला रातच्या 1-1:30 वाजताले। बर, आणि त्या मोबाईलात पैसे होते एसबी बँकेचे 70,000 त्या मोबाईलात होते। त्या चोराले माहीत होतं या मोबाईलमध्ये 70,000 रुपये आहेत। त्यांना हे पुढे माहीत असल्यामुळे त्याने माझ्या घरातला मोबाईल चोरी नेला। त्या मोबाईलमधून 35,000 दुसऱ्यामुळे पाठवले कोण्या खात्यात त्यांनी। आम्ही तक्रार केली, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। आम्ही बँकेत गेलतो, बँकेत स्टेटमेंट काढून आणलं, त्या मोबाईलातले पैसे चेक केले। किती काढले? 70,000 पुरे काढून टाकले? पुरे काढून टाकले। बर, मग तुम्ही पोलीस साहेबांना काही सांगितलं का? सांगितलं पण ते हजर नव्हते। बर बर, हा, तुम्हाला पुन्हा काही बोलावलं काय त्यांनी? नाही, पुन्हा आम्हाला उद्या बोलायला होतं आज। बर, आज जाणार आहे मग तुम्ही? हा, आज जाणार। बर बर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक बातमीला लाईक करायला विसरू नका। सत्य, अचूक आणि जलद बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा। आमच्या न्यूज चॅनलसाठी अनुभवी पत्रकारांची नियुक्ती सुरू आहे। ज्यांना पत्रकारितेचा अनुभव आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।